नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप खास आहे. आज मी आणि माझे मेव्हणे वडगाव शिरीपासून सासवडपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा अनुभव घेणार आहोत. इथं नाही. लाखो वारकऱ्यांसोबत भक्ती, शिस्त आणि उत्साहाचा अविस्मरणीय सोहळा आपण जवळून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या आम्ही वडगाव शहरीमध्ये आहोत. इथून पालखी मार्गावर वातावरणाचे पूर्णपणे भक्तिमय झाले आहे. लोक रस्त्याच्या उभे राहून वारकऱ्यांचे स्वागत करत आहेत. व्हिडिओ काढतोय ना मी, त्याच्यावरून ते वेगळीच फिलिंग का, वेगळीच फिलिंग बनते. आपण आलो पण मॉलला. तिथं मित्र म्हणला होता गाडी लावायची इथं ना. हां, तिकडे बरं झालं गाडी नाही. आताच जाऊन देत नाही. चिडून पाठ वरती करायचं आणि आपलं बरं मस्त राहतं ना ते. सर्वत्र भगवे झेंडे, टाळ, मृदंगाचा नाद, ज्ञानोबा तुकारामचा जयघोष ऐकू येतो. रस्त्यावर स्वयंसेवक, पिण्याचं पाणी, वैद्यकीय मदत आणि इतर सेवा देताना दिसत आहेत. पोलीस आणि प्रशासनही मोठ्या संख्येने व्यवस्था सांभाळत आहे. सर्वांनी त्यांच्या सूचनेचे पालन करणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, वडगाव शिरी ते हडपसर हा पालखी सोहळ्याचा अनुभव आमच्यासाठी खूपच अविस्मरणीय ठरला. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर दुसरा व्हिडिओ मी लवकरच पाठवणार आहे. तरी व्हिडिओला लाईक करा, तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महाराष्ट्र पर्यटन आणि भक्तिमय ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अजून एका ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.
आता आम्ही हडपसरमध्ये पोचलो आहोत। इथे ही भक्तांची मोठी गर्दी आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि विठ्ठल भक्ती दिसते। अशा वातावरणात आल्यावर मन आपोआप प्रसन्न होतं।